असं झालंय की प्रत्येकाला परफेक्ट पॅरेंट बनायचंय, तर परफेक्ट पॅरेंट अशी काही संकल्पना असते का खरंच? परफेक्ट पॅरेंट ही लोकांमध्ये संकल्पना आहे. खरं तर ती संकल्पना ही बॅलन्स्ड पेरेंट असायला पाहिजे. आजचा पेरेंट हे आजच्या काळातले नाही आहेत फक्त, हे मागे काही 30-40 वर्ष आहेत, पुढे येणारे पण 20-30 वर्ष आहेत. एकमेव कदाचित ही अशी जनरेशन आहे ज्यांना मागचं ज्यांनी अनुभवलंय त्याचे बेनिफिट्स माहिती आहेत, त्यामुळे त्याच्यातल्या काही गोष्टी हव्यात ज्या द्यायच्यात आणि पुढे काय येणार आहे हे त्यांना बघतायत, ते ह्याचा त्यांना अंदाज आहे, तर ते पुढचे धरून ठेवायचंय आणि मग कुठेतरी तिथे परफेक्ट पेरेंट व्हायचंय असं एक सुरू राहतं. पण त्या परफेक्शन पेक्षा मला असं वाटतं की बॅलन्स्ड पेरेंट असणं जास्त नेसेसरी आहे. तर आधीच्या काळी कसं असायचं की आई खूप लाड करणारी असेल तर ते बाबा थोडे स्ट्रिक्ट असायचे, म्हणजे गाडीचा आवाज आला तरी इकडे आतमध्ये सगळं चिडीचूप असायचं. तसं हे पोर्ट्रे केलं जायचं. कोण मिळून? तर ते आई बाबा मिळून हे पोर्ट्रे करायचे. फक्त लाड नको, कोणीतरी एक स्ट्रिक्ट असावं. पण आजच्या काळामध्ये आज खूप सारी प्रलोभनं आहेत त्या बाळांना सुद्धा आणि पेरेंट्सला सुद्धा. सगळ्यात मोठं आहे की स्क्रीन डिजिटलायझेशन. 15-20 वर्ष आधी एवढं नव्हतं. त्याच्यामुळे की मला परफेक्ट व्हायचंय का, किंवा तो फोमो नव्हता, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट काहीच नव्हतं. का तर कोणाचं काय चाललंय हे ऍज सच मला त्यांच्या घरातलं माझ्यापर्यंत पोहोचायचंच नाही. मला माहितीये जे माझे करत आले ते मला करायचंय आणि त्यातनं मी काय छान करू शकते हे मी करत जायचंय. पण आजकाल तसं नाही राहिलंय. या सगळ्या वादामध्ये मग परफेक्शन, आपण परफेक्ट आहोत का, आपण सगळं देतोय ना, जे मला नाही मिळालं ते मला त्याला द्यायचंय, आणि हे सगळं देण्याच्या ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण खूप पॅम्परिंग करतोय, खूप जास्त.